हे बरोबर आहे की हे सन्मान्य सदस्य जर नाहीत, परंतु आजचा हा जो विषय जो आहे घरगुती गॅस आणि इतर, हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं म्हणजे हे टेबल तर मी करतोच आहे, पण त्याचबरोबर या 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्या त्यांनी विचारल्यात त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देतो, कारण त्याचा उपयोग सगळ्यांना होईल. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की एक तर जे आहे हा केंद्रशासित विषय आहे आणि केंद्राने सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे मुबलक LPG आहे, त्यामुळे LPG आणि PNG पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि LPG याचा मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये. त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी, SP आणि बाकीचे अधिकारी यांच्या कमिट्या नेमल्या आणि त्यातून जे आहे आतापर्यंत 2129 आम्ही चौकशा केल्या. गॅस सिलेंडर जप्त केले 1208, 33,66,411 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. दाखल गुन्हे 23 केले आणि अटक व्यक्ती जे आहेत ह्या 18 आम्ही केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या सिलेंडरच्या किमतीसुद्धा मागच्या महिन्यामध्ये 852.50 रुपये होते, आता ते 912.50 पैसे झालेले आहेत. व्यावसायिक सिलेंडर जे आहेत 1720.50 रुपये आणि आता जे आहे 1835 रुपये झालेले आहेत. अर्थात हे जे घरगुती सिलेंडर्स आहेत याला भारत सरकारतर्फे 300 रुपये आपल्याला मिळतात आणि 3 सिलेंडर जे आहेत त्याचे बाकीचे उरलेले पैसे सुद्धा आपण भरत असतो, त्यामुळे तो प्रश्न काही उपस्थित राहत नाही. आता यामध्ये जे सकाळीच मी जे आहे हे BPCL, HPCL, IOCL ह्या ज्या काही मोठ्या कंपन्या आहेत यांच्या प्रतिनिधींशी मी चर्चा केली आणि त्यांनी मला जे सांगितलं की LPGचं दैनिक उत्पादन जे आहे हे 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे. काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम ते ताबडतोब करतात. यावर एक मार्ग म्हणून आणि हो, त्यांनी दुसऱ्याच सांगितलं की ऑर्डर्स वरून आलेले आहेत की घरगुती गॅस त्याची पूर्तता केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही तुमच्याकडे गॅस उरेल किंवा सिलेंडर उरतील त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं आहे. मग रुग्णालयाला प्राधान्य त्यांनी दिलं 100%, शैक्षणिक संस्थांना 100%, सार्वजनिक ज्या सेवा आहेत स्मशानभूमी 100%, वृद्धाश्रम 100%, अनाथाश्रम 100% आणि जी उपहारगृहात, पण ती बाहेरची नाहीत, संरक्षण क्षेत्रातली उपहारगृह, रेल्वेमधली उपहारगृह, हवाई वाहतूकमधले, पोलीस आणि तुरुंग याच्यामध्ये 70%. म्हणजे उरला तर त्याच्यामधून ते औषध उद्योगाला त्यांनी 50%, बीज प्रक्रिया 50% आणि मत्स्यपालन जो विद्यार्थ्यांचे वसतिगृह त्याच्यात सांगतो सगळं. जर आपल्याकडे तो स्वयंपाकाचा म्हणजे डोमेस्टिक देऊन जर उरला तर या प्रकारे त्यांनी ते प्राधान्य लावलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी द्यावं. आता या याच्यासाठी जे आहे आणि म्हटलं आता दुसरा मार्ग नाही, पण आपल्याकडे केरोसिनचा साठा आहे भरपूर आणि काही वर्षापूर्वी नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही.
त्यामुळे केरोसिन असून सुद्धा आपण देत नव्हतो. पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि मग हे जे केरोसिन जे आहेत, जे जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्याकडे आपण हे केरोसिन देऊ. त्याचबरोबर हे IOCL, BPCL, HPCL यांचे जे पंप आहेत, कंपन्यांचे पंप, तिथे सुद्धा आपण हे केरोसिन उपलब्ध करणार आहोत की जेणेकरून जे इतर ठिकाणी जे भेसळ वगैरे होतात ते होणार नाही. सगळे कंपनीचे, सरकारी कंपन्यांचे जे पंप आहेत तिथे आपण ते उपलब्ध करून देऊ. आणि जे केरोसिन डीलर्स काम करू इच्छितात, कारण मध्यंतरी आपण केरोसिन बंदच केल्यामुळे बरंचसं जे आहे ती साखळी तुटलेली आहे. त्याच्यामुळे जे जे आता पुढे येतील जुने लोक केरोसिन डीलर्स, त्यांच्याद्वारे सुद्धा आपण केरोसिन आपण देणार आहोत. त्यांनी सांगितलं की या शेंगदाणा तेल किंवा राईचं तेल याच्यामध्ये काही वाढ झालेली आहे, असं सुद्धा मुद्दा आलेला आहे. तर त्यामध्ये मागच्या महिन्यात आणि या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं सरासरी किंमत, तर शेंगदाणा तेल मागच्या महिन्यामध्ये 188.21 रुपये होतं किलोग्रॅमला. याच्यामध्ये जे आहे या महिन्यात 194.32, 6 रुपयाची काहीतरी वाढ झालेली आहे. रुईचं तेल जे आहे 207.67 रुपये होतं, त्याच्यात 204.22 म्हणजे 4 रुपयाची वाढ आहे. वनस्पती तेलामध्ये सुद्धा काहीच वाढ दिसत नाही. सोया तेल जे आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 6 रुपयाची वाढ दिसते आहे. सनफ्लावर तेलामध्ये सुद्धा 6 रुपयाची वाढ दिसते आहे. पाम ऑइल जे आहे त्याच्यामध्ये 3 रुपयाची वाढ दिसते आहे. तर सभापती महोदय, जी माहिती आम्ही सातत्यानं जे आहे भारत सरकारच्या